घटना आहे गव्हाणे गावामधील. निलेश बागकर हा एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती तरुण होता. गावामध्ये त्याचं छोटंसं सलून होतं, पण त्याच्या कामातल्या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे ते दिवसेंदिवस आता फुलत होतं. नेहा त्याची सुंदर आणि हसतमुख पत्नी. तिच्यासोबत तो आयुष्य आनंदामध्ये घालवत होता. गावामध्ये सगळेजण त्यांना आदर्श जोडपं मानायचे, पण ही गोष्ट फक्त बाहेरून दिसणारी राहिली होती. घराच्या आत नेमकं काय घडत होतं याचा मात्र कोणालाच अंदाज नव्हता. नेहा दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर होती आणि तिच्या हास्याने अनेक लोकांची मनं देखील तिनं जिंकली होती. पण तिच्या मनामध्ये चाललं होतं वेगळंच काहीतरी. तिच्या आयुष्यामध्ये निलेशच्या व्यतिरिक्त अजून एक पुरुष शिरला होता. त्याचं नाव मंगेश चिंचघरकर. मंगेश मंडणगड डेपोमध्ये बस चालक होता. नेहाच्या कामासाठी ती रोज बसने प्रवास करत असे आणि हळूहळू त्या दोघांमध्ये आता जवळीक वाढत गेली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फक्त मैत्री वाटणारा संबंध आता हळूहळू अनैतिक प्रेमसंबंधामध्ये रूपांतरित झाला. जवळपास 8 ते 9 वर्ष त्यांनी या संबंधांना लपवून ठेवलं. निलेशच्या नातेवाईकांना काही गोष्टी खटकायला लागल्या. मंगेशचं वारंवार येणं, नेहाचं त्याच्यासोबत वेळ घालवणं. त्यांनी निलेशला समजावण्याचा देखील खूप प्रयत्न केला, पण निलेशने त्याच्या बायकोवरती डोळे झाकून विश्वास ठेवला होता. पण जसजसा वेळ गेला तसतशी नेहा निलेशकडे दुर्लक्ष करू लागली. तिचं मंगेशसोबत लॉजवरती जाणं, सतत फोनवरती असणं निलेशसाठी खटकणाऱ्या गोष्टी बनल्या होत्या. आता त्याने बायकोवरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिचा मोबाईल तो तपासू लागला. तिच्या हालचालींवरती नजर ठेवू लागला. नेहाच्या मनामध्ये राग वाढत होता. पूर्वी मिळणारी मोकळीक आता बंद होत होती आणि हेच तिच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं. तिच्या मनामध्ये एक भयंकर असा विचार आता आकार घेऊ लागला. निलेशचं त्याच्या संबंधांमध्ये अडथळा बनत आहे आणि त्याला बाजूला करणं हेच एकमेव मार्ग आहे. ती आता मंगेशसोबत याविषयी बोलली देखील. त्या दोघांनी ठरवलं निलेशचा कायमचा अंत करायचा. आणि शेवटी 13 जानेवारी 2025 नेहाने निलेशला प्रेमाने बोलवलं. त्याच्यासाठी छान जेवण केलं, दारूची तयारी केली. प्रेमाच्या गोड गोड शब्दामध्ये त्याला आता फसवलं. निलेशला वाटलं आपली बायको परत आपल्याकडे आलेली आहे, पण त्याला माहीत नव्हतं आजचा दिवस त्याचा शेवटचा दिवस असणार होता. दारूच्या नशेमध्ये बधीर झालेला निलेश नेहाच्या सांगण्यावरून आता गाडीमध्ये बसला. त्यानंतर मोकळ्या जागेमध्ये हरणे बायपास जवळ त्याला नेण्यात आलं. मंगेश तिथं आधीच पोहोचलेला होता. निलेश काहीतरी बिनसलंय हे समजू शकतो, पण शरीर हळूहळू हलू शकत नव्हतं. नेहाने बॅगमधून एक दोरी काढली, मंगेशच्या हातामध्ये दिली आणि त्याने आता निलेशचा गळा आवळायला सुरुवात केली. निलेशने शेवटच्या क्षणापर्यंत बायकोकडे मदतीसाठी पाहिलं, पण तिच्या डोळ्यामध्ये केवळ एक समाधान होतं. काही क्षणातच निलेश निश्चळ झाला. त्याच्या मृतदेहाला गाडीत ठेवून पालगड जवळील पाटीलवाडी येथे एका विहिरीमध्ये फेकण्यात आलं. लोखंडी पट्ट्यांनी मृतदेह बांधून पाण्यामध्ये टाकला गेला, पुरावा नष्ट करण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आपला नवरा कालपासून घरी परतलेला नाही अशी तक्रार देखील त्यांनी पोलिसांकडे केली. पण निलेशचा भाऊ हा सतत तिच्यावरती संशय घेत होता आणि पोलिसांनी त्या दोघांचे जबाब घेतले आणि त्यानंतर चौकशी देखील सुरू केली. हॉटेलचे CCTV फुटेज, बसस्थानकाच्या फुटेजमध्ये नेहा आणि मंगेश एकत्र दिसले. नेहा बियरच्या बाटल्या खरेदी करताना देखील सापडली. पोलिसांनी आता तिला जास्त खोलामध्ये जाऊन चौकशी केली. अखेर तिने कबूल केलं, नवऱ्याचा खून केला होता आणि त्याचा मृतदेह विहिरीमध्ये टाकला होता. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून निलेशचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढला. नेहा अटकेत गेली. मंगेश काही काळासाठी फरार होता, पण दापोली पोलिसांनी बसमध्ये लपलेल्या अवस्थेतच त्याला पकडलं. प्रेक्षकांनो, शेवटी एका प्रामाणिक नवऱ्याचं आयुष्य त्याच्याच पत्नीने आणि तिच्या प्रियकराने संपवलं. निलेश, ज्याने तिला मोकळं आयुष्य दिलं, तिच्यावरती विश्वास टाकला आणि त्याच विश्वासाचं असं पतन झालं. हे प्रकरण हे शिकवून जातं की प्रेम, नातं आणि विश्वास यांची गाठ खोल असते, पण जर त्यामध्ये फसवणूक असेल तर त्याचा शेवट हा फार भयान होतो. म्हणूनच लक्षात ठेवा, प्रेमाचा खेळ खेळत असताना कोणाचं आयुष्य खेळात घेऊ नका.
लग्न म्हणजे फक्त जबाबदारी नाही, तर एकमेकांच्या भावना जपण्याची शपथ असते. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्रिप्शनच्या शेजारीलच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील.